बुकिंग जर करायचं असेल आणि तुम्हाला माहिती नसेल की कसं बुकिंग करायचं तर प्रोसेस सांगून घेते. जर फॉर एक्झाम्पल हा तुम्हाला हार आवडला आहे तर ह्याचं स्क्रीनशॉट घ्यायचं आहे. जी वस्तू तुम्हाला आवडली त्याचं स्क्रीनशॉट घ्यायचं आहे. मागे पण असेल तरीही चालेल, ती ॲरो करून तुम्ही पाठवलं तरीही चालेल. ते तुम्हाला फोटो जर वेळ असेल तर तुम्हाला दिला जाईल, नाहीतर मग तसं तुम्हाला सेंड करू शकतो. ठीक आहे. आता बुकिंग प्रोसेस हा जो फॉर एक्झाम्पल हा तुम्हाला आवडला आहे ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. बुकिंग नंबर जो पिन केलेला आहे ना त्या बुकिंग नंबरवर तो फोटो पाठवायचा आहे. अवेलेबल आहे की नाही हा विचारायचा आहे. हा असं मेसेज आला तर तुम्हाला एक ॲड्रेस फॉर्मॅट सेंड केला जाईल. त्या फॉर्मॅटनुसार तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला स्कॅनर पाठवू. जर शिपिंग चार्जेस म्हणजे विदाऊट शिपिंगचं असेल तर शिपिंग चार्जेस तुम्हाला ॲड करून तुम्हाला एक टोटल अमाऊंट सांगितलेली जाईल आणि ती तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला बुक केल्यासारखं असा एक स्टिकर प्लस तुम्हाला ऑर्डर नंबर दिला जाईल आणि फायनल विदाऊट ओपनिंग व्हिडिओ आम्ही पार्सल जे रिप्लेस नाहीतर रिप्लेस होत नाही. ठीक आहे. डॅमेज नाहीतर मग जर समजा काय असं चुकून झालं, ठीक आहे, म्हणजे रिप्लेसमेंटचे रूल्स रिप्लेसमेंटचे रूल्स आहेत, बेसिक रूल्स आहेत, सर्वांकडे तुम्हाला भेटतं. ठीक आहे. तर मग तुम्हाला विदाऊट ओपनिंग व्हिडिओ हे काहीही होऊ नाही शकत. तर प्रूफ असावं तुमच्या साईडून पण आणि आम्हाला पण समजावं की बाबा कसं आहे, कसं एक्झॅक्टली पोहोचलंय तुमच्याकडे पार्सल. कारण इथून डबल चेक करून पाठवलेलं असतं. बट प्रवासामध्ये तर डॅमेज होण्याची शक्यता असते. आम्ही बबल रॅप सुद्धा टाकतो, बॉक्स तुम्हाला देतो जेणेकरून प्रोडक्ट तरी ॲटलिस्ट व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचावं. तरी पण जर काय असेल त्याच्यात क्वेरीज तर तुम्ही कंप्लेंट करू शकता ओपनिंग व्हिडिओ तुमच्याकडे असेल तर. येस. ठीक आहे. आणि ते प्रॉपर दाखवायचे कुठे आहे करून. ते जर दिसलं नाही तर मग काय फायदा नाही त्याचा. ओके. ते झाल्यानंतर तुम्हाला एक थँक्यू असं करून नाही तर मग ओपनिंग व्हिडिओचा स्टिकर भेटला तुम्हाला तर मग झालं, संपला, तुमचं बुकिंग झालंय.